साहित्य जतन कलावंतच्या नागपूर यांनी वचन हा एक विषय दिला होता. त्या विषयावर वचन जीवनाचे त्या शीर्षकाची कविता मी लिहिली होती, ती तुमच्यासमोर सादर करतोय. मी किल्ल्यांवर फिरत असताना आम्हाला बऱ्याच वेळेला अशा ओसाड जागा अशा मिळतात आणि कधी कधी तिथे 4-4-5-5 मैल आम्हाला चालावं लागतं. ते जवळपास झाडही नसतं. तर त्या एकंदर परिस्थितीचा मी थोडक्यात इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चालताना रणरणत्या दुपारी पाहिले सूर्याला मी आग ओकताना. चालताना रणरणत्या दुपारी पाहिले सूर्याला आग ओकताना. फिरवली दूरवर नजरेला थकले डोळे सावली शोधताना. थकले डोळे सावली शोधताना. तापली धरणी चटके पायाला. तापली धरणी चटके पायाला. पाण्याचे टाकेही मृगजळ भासे. माती आणि कातळ पोळलेले. माती आणि कातळ पोळलेले. पायाला जाळ तापला तवा भासे. पायाला जाळ तापला तवा भासे. ओठ सुकलेले कशास कोरड. ओठ सुकलेले कशास कोरड. माथ्यावर सूर्य होई लालबुंद. पाण्याचा घोट होई जीवन. करी प्रत्येक थेंब मनास कुंद. करी प्रत्येक थेंब मनास कुंद. धावताना सुखा मागे विसरलो. म्हणजे आपण आज कोणत्या सुखामागे धावतोय. धावताना सुखा मागे विसरलो. ऋण हिरव्यागार वसुंधरेचे. केली कत्तल गर्द वृक्षलतांची. केली कत्तल गर्द वृक्षलतांची. देऊन नाव गोड सुधारणेचे. देऊन नाव गोड सुधारणेचे. सोसले भोगही आता जन्माचे. सोसले भोगही आता जन्माचे. आणतो आहे हा काळ भानावर. करेन वसुंधरा हिरवीगार. करेन वसुंधरा हिरवीगार. घेतले वचन माळ रानावर. घेतले वचन माळ रानावर. धन्यवाद.